भरामध्ये तू नको दुसरीकडे पळू, तारुण्याच्या भरामध्ये तू नको चुकीकडे पळू, दादा नको व्यसनाकडे पळू, दादा नको दारूकडे पळू. दुपारची सावली, अरे दुपारची सावली, ही दुपारची सावली ढाळाया लागली, कळलं तुला हळू. दुपारची सावली ढाळाया लागली, कळलं तुला हळू हळू. दुपारची सावली ढाळाया लागली, कळलं तुला हळू हळू. दुपारची सावली ढाळाया लागली, कळलं तुला हळू हळू. अहो परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी, कारण महिलांना समाजात आरक्षणाची गरज नसून संरक्षणाची गरज आहे. आणि हा मुद्दा गाजला मागच्या आठवड्यापूर्वी हैदराबाद मध्ये. महाराज सांगतात परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच भोगावी, सोन्याची सुरी झाली म्हणून काय पोटात मारून घ्यावी, आणि मखमली पैंजार झाली म्हणून काय दादा शिरीच वंदावी. अरे चप्पल सोन्याची आहे म्हणून ती डोक्यावर ठेवून चालणार नाही, पायाची वाहन पायी बरी. सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा, घरचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी बांधावा. अरे देव भेट म्हणून काय साऱ्या जगाशी दाखवावे, एका जनार्दनी हरी गुप्तची ओळखावा. अवकाशी केली मथुरा, केली केली मी द्वारका, अवकाशी केली मथुरा, केली केली मी द्वारका, पण जगात देव नाही आई बाप सारखा, जगात देव नाही आई बाप सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. अरे काशी केली मथुरा, केली केली मी द्वारका, काशी केली मथुरा, केली केली मी द्वारका. अरे कशाला जाताय दूर आणि तुमचं घरीच पंढरपूर. आई वडिलांची चांगली सेवा करा, आई वडिलांना चांगलं सांभाळा, पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही. कुठल्या दगडाच्या पायावर पडू नका, देव तिथं नाही, आई बापा देव आहे. नाहीतर 15 दिवसाला एकादशी करतो ना आई बाप गोट्यात बांधल्या तर काय उपयोग आहे तुझा. अरे काशी केली मथुरा, केली केली मी द्वारका, अरे काशी केली मथुरा, केली केली मी द्वारका, पण जगात देव नाही तुझ्या आई बापा सारखा. अरे जगात देव नाही आई वडिलांसारखा, जगात देव नाही आई बाबा सारखा, जगात देव नाही आई बाबा. आणि काय सांगतो अण्णा चव्हाण, मी 10वी नापास आणि बायको मला मिळाली 12वी पास. यस नो राईट, यस नो राईट, यस नो राईट, यस नो राईटच्या तळ्यात मी गावलो, पोलिसांनी मला टायरात घालून मारला आणि या अण्णा चव्हाणला सोडवून आणला. या अण्णा चव्हाणचा सांगायचा विषय, या चव्हाणचा सांगायचा विषय, मी आणि अण्णा चव्हाण दोघं एकाच शाळेत शिकायला. कुठं? कोल्हापूर. बघा भारत देशात तांदळाची स्कीम निघाली, तांदूळ गुरुजींच्या घरी. भारत देशात हरभऱ्याची स्कीम निघाली, बालवाडींच्या पोरासाठी. हरभरा मॅडमच्या घरी, मॅडम मिली, हरभरा खाऊन खाऊन मिली. पण पोरांना काय हरभरे गेलं नाही तर त्या शाळेत शिकायला मी आणि अण्णा चव्हाण दोघं एकाच वर्गात, एकाच शाळेत, एकाच बेंचवर बसायला. पण कसाय मंडळी, लहानपणापासून माझ्या आई वडिलांची कृपा, मला माझ्या गुरुचा आशीर्वाद, त्यामुळे मी लहानपणापासून पहिलीपासून एकदम हुशार, एकदम टॅलेंट, हुशार विद्यार्थी आहे मी. पण अण्णा चव्हाण म्हणजे फक्त भात खायापुरतं. मी एकदम हुशार विद्यार्थी, पण अण्णा चव्हाण म्हणजे फक्त भात खायापुरतात. दाड आणि याला काही शाळेतलं जमत नव्हतं. 4थी पर्यंत माझी कॉपी करून करून पास झाला. 5वीला गेलो, बाहेरनं परीक्षेला, तोंडी परीक्षा गेला, शाळा तपासायला साहेब आली, इन्स्पेक्शनला साहेब आली. माझा क्रमांक पहिला, मला पहिल्यांदा आत बोलवलं. अण्णा चव्हाणनं सांगितलं, संदीप आत चाललाय खराय, पण उत्तर मोठ्यानं खचुंदी म्हणला, बाहेर दरवाजा बाहेर हाताबाहेर कॉपी करतो. ठीक आहे, मी तोंडी परीक्षा द्यायला गेलो, अण्णा चव्हाण कॉपी करायला थांबला. साहेबांना पहिला प्रश्न मला विचारला, बोल बाळा संदीप मोहिते, 1994चे भारताचे पंतप्रधान कोण? मी हुशार, मोठ्यानं चालू केलं, सर सर अटल बिहारी वाजपेयी. या बी अण्णा चव्हाण कॉपी केली. प्रश्न क्रमांक 1 ची कॉपी, सर सर अटल बिहारी वाजपेयी. प्रश्न क्रमांक 2 मला साहेबांनी विचारला, बोल
बाळा संदीप मोहिते, भारत देश कधी स्वतंत्र झाला? मी हुशार, मोठ्यानं चालू केलं. सर 1942 ला आमच्या चळवळ सुरू झाली. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वातंत्र्य झाला. पण देश स्वातंत्र्य झाला अण्णा चव्हाणला ऐकाय गेलं नाही. यांना लिहिलं प्रश्न क्रमांक 2 ची कॉपी. सर 1942 ला चळवळ सुरू, 1947 ला मोकळा. साहेबांनी तिसरा प्रश्न मला विचारला, बोल बाळा संदीप मोहिते, ही पृथ्वी गोल आहे, याच्यावर तुझं काय मत आहे, काय म्हणणं आहे, काय एक्सप्लेनेशन आहे? मी हुशार, मोठ्यानं चालू केलं. सर या मुद्द्यावर शास्त्रज्ञ शोध घेत आहेत, निकाल लागलेला नाही आतापर्यंत. या बी अण्णा चव्हाण कॉपी केली. प्रश्न क्रमांक 3 ची कॉपी. सर या मुद्द्यावर शास्त्रज्ञ शोध घेत आहेत, निकाल लागलेला नाही आतापर्यंत. मी बाहेर. अण्णा चव्हाण हात सारखा, हाताकडे साहेबाकडे, हाताकडे साहेबाकडे, हाताकडे साहेबाकडे. साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, बोल बाळा अण्णा चव्हाण, तुझ्या वडिलांचं नाव काय? सर अटल बिहारी वाजपेयी. साहेबाला घाम फुटला. घाम दिवसात चांगल्या साहेबाला दिसल्या. साहेबांनी याचं उत्तर ऐकलं. 15 मिनिटाचा ब्रेकच घेतला. तोंडी परीक्षा जाग्यावर थांबवली साहेबानं ओळखलं की अण्णा चव्हाण म्हणजे बहुतेक भात खायापुरतं जात आहे वाटतं. साहेबांनी जी लेवल ओळखली. साहेब चव्हाण जवळ आले आणि चव्हाणला सांगितलं, चव्हाण पहिला प्रश्न चुकलेला चुकला, जाऊ दे, पहिला प्रश्न देवाला, इथून पुढे 2 प्रश्नाचे उत्तर विचार करून दे. ठीक आहे म्हणला. साहेबानं दुसरा प्रश्न विचारला अण्णा चव्हाणला, बोल बाळा अण्णा चव्हाण, तुझा जन्म कधी झाला? सर 1942 ला आमच्या तर चळवळ सुरू झाली, 1947 ला मोकळा झालो. साहेबाला राग आला, त्या शिक्षकाला राग आला. कसला विद्यार्थी आहे, वडिलाचं नाव सांगायना, जन्म तारीख सांगायना, काय विद्यार्थी काय शिकला? साहेब चिडलं आणि चिडून रागानं म्हटलं अण्णा चव्हाणला, अरे मूर्ख आहेस काय? याला वाटलं मूर्ख आहेस काय प्रश्न क्रमांक 3 आहे का काय, कोणास ठाव. त्यानं चालू केलं, सर या मुद्द्यावर शास्त्रज्ञ शोध घेत आहेत, निकाल लागलेला नाही आतापर्यंत. आता एवढं झाल्यावर उठून बाहेर जाय का नाही? एवढं झाल्यावर उठून बाहेर झाले का नाही? ही साहेबाला आडवं भांडायला लागला. हो साहेब, सगळं प्रश्न तुम्ही जर मला विचारता का, मी एखादा तुम्हाला विचारावा की? साहेबाला वाटलं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यातली काय तर अडचण असेल म्हणून विचारत असेल. साहेब म्हणलं, विचार अण्णा चव्हाण, विचार, तुला काय अडचण आहे विचार. ही साहेबाला म्हणतो, तुमचा जन्म कधी झाला हो? साहेबाला म्हणला, तुमचा जन्म कधी झाला? साहेब म्हणलं, रविवारी झाला. ही म्हणतो, रविवारी सुट्टी असते कसा काय झाला? ए चव्हाण, आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान, दत्तवाघाचं मोजाव आमच्या संभाजी राजान. आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान, दत्तवाघाचं मोजाव आमच्या संभाजी राजान. इत भारूड म्हणावी, वजनात भारूड म्हणावी, अण्णा चव्हाण तालात भारूड म्हणावी, ठेक्यात भारूड म्हणावी, मोहिते पाटलाच्या पोरान इत भारूड म्हणावी, मोहित्याच्या पोरान इत भारूड म्हणावी, मोहित्याच्या पोरान इत भारूड म्हणावी, मोहित्याच्या पोरान. आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान, दत्तवाघाचं मोजाव आमच्या संभाजी राजान. अण्णा चव्हाण, या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको. या मोहिते पाटलाला कधीच कमी समजू नको. मोहिते पाटलाला कमी समजायची चूक केली आणि माढा मतदारसंघाची शीट घालवायला लागली. विनोदाचा भाग आहे, विनोदासाठी म्हणतो, नाही जाताना जाऊ देणार नाही. तुमचा भाग आहे. इथं भारूड म्हणावी, मोहिते पाटलाच्या पोरान इत भारूड